जे आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहात त्यामागचं कारण काय? सर, स्मार्ट कंपनी नमस्कार. आमचं पेमेंट 3 महिने थकीत आहे. मग सर आम्ही काम केलं नाही, त्याच्यामुळं आम्ही काम बंद केलं. आणि जरा एवढं आम्ही न जीवाची पर्वा करता काम करता सर. बाथरूम साफसफाई करता, कचरा उचलता, पूर्ण टाईमला काम करता सर. 1 महिना झाला की त्यांनी पेमेंट करतो म्हणले होते. पेमेंट नाही भेटलं म्हणून सर आम्ही काम ब्रेक केलं. मी अरुणाबाई संतोष चव्हाण बोलतो. मी डिसेंबरपासून काम करते स्मार्ट सर्व्हिसमध्ये. तर माझी फक्त 3च महिन्याची पगार पडलेली आहे, बाकीची तशीच पगार उठलेली आहे. बघा, मी एवढं घाणीचं काम करतो, मी एवढं परेशानीमध्ये पण आहे. मी सगळं कचरा उचलते, घाण काम करते, 2 वेळेस बाथरूम धुते. मी सगळं चांगलं करते मनापासून काम, पण माझी पगार पडलेली नाही. आम्ही लेकरं बाळं सगळे उपाशी राहता. कसं कामाला येतात ते आम्हालाच माहीत आहे. तुम्ही वरिष्ठांना कळवलं नाही का? सर, सगळेलाच कळवले. आमच्या सुपरवायझरला कळवा म्हणजे कळवा म्हणले आणि सगळेला कळले सर. त्याच्यानंतर त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही का? त्यानं म्हणाले की आज पडतील, उद्या पडतील, आज पडतील, असं करता करता बघा 4 महिने होऊन गेले. बघा, पगार पडलेच नाही. जर पगार नाही झाली तर तुम्ही काय करणार त्याच्या पुढं? तर आम्ही काम तर करणारच नाही आणि असंच बसणार आहात. बघा, उपोषण. पगार झाल्याच्या नंतर करता आम्ही काम सर. स्मार्ट सर्व्हिस कंपनीतून बोलते. आमच्याकडून सगळे स्वच्छता करून घेतात. आमची पेमेंट टाकणं गेले 4-4 महिन्याचे पेमेंट उठलेले. 3 महिन्यापासून काही माझा रिप्लाय नाही सर. आम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे 1 महिन्याच्या पेंटिंगमध्ये रुकणार आहे तुमची पेमेंट. आमच्या घरी लेकरं बाळ उपाशी मरायला लागले. आम्ही इथल्या बाथरूम असून घरी काय खावं सांगा सर. आम्ही कामं करणार, आमची पेमेंट टाका, आम्ही उद्या कामं करता. आता पेमेंट टाकले तरी आम्ही उद्या कामं करू शकतो सर. आमच्याला काम लेकरांचे ॲडमिशन चालू आहे सर. आम्ही कसे काय कामं करावं? पगार न झाली तर तुम्ही तुमचं घर कसं धकतंय, काय कशा पद्धतीनं धकवता? सर, आता काय करावं असं धकावं लागायला आम्हाला. गट उचलायला लागले आम्ही सर. आम्हाला लोकांचे यादानं पैसे काढून द्यावं लागायले. तर आम्ही लोकांचे पैसे भरायला लागले. इथली पेमेंट काहीच कामाला पण नाही गेली. आमच्या पेमेंटच येणार गेली सर. सर, समाज सर्व्हिस सर हे 5 मिनिटं उशीर झाले तर बाहेर काढून टाकता सर. याचं काही समजा हे करता सर. हे कोणतं काम बरोबर घेत नाही सर. हे क्लिअर तुम्हाला बोलायची काय गोष्ट आहे, पण हे काय करता 5 मिनिट उशीर झालं जाय बाहेर निघ, हे कर ते कर ते कर, आणि डायरेक्ट सही घ्यायची नाही काही नाही सर. आणि दुसरे सुपरवायझर सर त्यांच्या जवळचे असते त्यांची सही घेतात सर. हे जवळच्या त्यांची सही घेतात, त्यांना कामाला होतं 5-10 मिनिटामध्ये. खरी गोष्ट आहे की नाही सांगा? समजा खरी गोष्ट आहे सर. हे तसं करता सर, पण ते जर समजा पगारी नाही झाल्या तर याच्या व्यतिरिक्त काही वेगळं आंदोलन करणार आहेत का आपण? नाही सर, पगारी नाहीत सर. पगारी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार सर. तोपर्यंत आम्ही कामाला कोणी लागणार नाही सर. आम्ही इमानदारी सांगायला सर, आम्ही कोणी पगार होईल सर, कोणी लागत नाही कामाला. कोणी पगार जोपर्यंत पडणार नाही सर तोपर्यंत आम्ही कामाला लागणार नाही सर. आम्ही आणि टोटल पेमेंट आम्ही सर जितकी पेमेंट रुकली तितकी पेमेंट आम्ही पडली नाही तोपर्यंत आम्ही कोणी कामाला लागणार नाही सर. आम्ही इमानदारी सर तुमचे हात जोडतो, तुमची विनंती करतो सर, तुम्ही आमचे पेमेंट करा, तुम्ही व्हिडिओ करा, काय करा सर, पण आमचे पेमेंट करा संध्या 5.